नमस्कार मित्रांनो, शिवा 23 एप्रिल भागामध्ये दिव्याच्या वागण्यामुळे आता चंदनला संशय येतो. कारण जी बाई आई होणार असते त्याचा एकही गुण दिव्यात त्याला काही दिसत नाही. त्यामुळे तो दिव्यावर बारीक लक्ष ठेवतो. ते आपली मस्त ज्यूस घेते, खा खाते आणि आराम करत असते. सगळ्यांना घराबद्दल काळजी वाटत असते, पण दिव्या मात्र मस्त आरामात असते. हे चंदनला सारखं खटकतं. तो आता विचार करतो, ही खरंच प्रेग्नंट आहे ना? तो अचानक शर्ट घालतो. दिव्या म्हणते, काय झालं चंदन? चंदन म्हणतो, हे बघ, मला माहिती आहे तुला डॉक्टरकडे जायला आवडत नाही, पण आपला बाळाचा प्रश्न आहे ना, त्यामुळे पटकन उठ आणि आवर. जात म्हणतो, मी रिक्षा बोलून आणतो, तू खाली ये. आता तर दिव्याचे धाबेच दणाणतात. ती डोक्याला हात लावत म्हणते, आता काय करू? कुणाला काही कळलं तर? शिवा आणि आशू बोलत असतात. शिवा म्हणते, काय ना, पेपर जर घरातच असतील ना तर घरात घुसूनच काढावे लागतील, दुसरा काही ऑप्शनच नाही आहे. आशू म्हणतो, करेक्ट. हे सगळं सुहास ऐकत असतो. तो म्हणतो, ही शिवा जर घरात घुसली ना तर तिला नक्की पेपर मिळतील, आणि तिला पेपर मिळाले तर? शिवा आणि आशू, ठरलं तर आता घरात घुसायचंच. आता सुहास पळतच कीर्तीकडे जातो. ती म्हणते, काय झालं सुहास, तू एवढा काय पळतोय आणि घाबरलास का? तो म्हणतो, कीर्ती खूप मोठा घोटाळा झाला आहे. अगं, पेपर शोधण्यासाठी ती शिवा घरात घुसणार आहे, आणि तिला मिळाले ना तर आपली वाट लागणार. कीर्ती म्हणते, काय? पण अरे, तिच्या डोक्यात आलंच कसं? सुहास म्हणतो, तिचं डोकं खूप फास्ट आहे. अगं, ती शिवा आहे शिवा, ती काही करू शकते. पण एवढं मात्र खरं आहे, ती आता शांत नाही बसणार. आणि सगळ्यांना कळालं ना हे पेपर आपण चोरले तर ह्यावेळेस काही झालं तरी आपल्याला कुणी माफ नाही करणार, धक्के मारून हाकलून देतील. दिव्या म्हणते, हो रे सुहास, काहीतरी करायला पाहिजे. असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.